नमस्कार सर्वांना, कशा आहात? तर मी रेसिपी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. एक पळी छान जिरी मोहरी तडतड करून घ्यायची. त्यामध्ये कांदा टाकायचा, कांदा भरपूर टाकायचा आहे आणि छान तो फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा फ्राय झाला की लसूण आणि अद्रकची जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आणि छान हलवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या टाकू शकता तुम्ही. तर मी हे बारीक कट करून घेतलेलं गाजर आहे ते पण टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. गाजर थोडंसं झालं की कट करून घेतलेलं टोमॅटो आहे ते छान टाकायचं त्यामध्ये आणि मिक्स करायचं आहे. आणि हे तयार होते थोडंसं तोपर्यंत हा माझ्याकडे चिवडा आहे. तर चिवड्यामध्ये डाळवे आहे, शेंगदाणे, मका पोहे, कढीपत्ता, तिखट पण टाकलेलं आहे. तर या चिवड्याला मी थोडंसं भिजवून घेते. साधारणतः एक छोटा ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर चिवडा नसेल तर तुम्ही मुरमुरेही घेऊ शकता आणि हे सर्व साहित्य चिवड्यामध्ये असल्यामुळे मी टाकत नाही आहे. तर तुम्ही जर मुरमुऱ्याचं बनवत असाल तर शेंगदाणे, डाळवे, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व पदार्थ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता हे छान भिजवून घ्यायचं आहे. हा खूप दिसतो पण एकदा भिजला की खूप कमी होतं. एक टोपलंभर होता. पण आता बघा पाणी टाकलं ना मी तो हळूहळू कमी कमी होतो आहे. तर आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकत आहे आणि हा चिवडा तिखट आहे थोडासा त्यामुळे मी तिखट थोडंसं कमीच टाकते. 1 चमचा तिखट टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हिंग टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. मुरमुरेचा असेल तर आपण 2 ते 2.5 चमचे टाकू शकतो तिखट. आता छान कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडासा हा जो चिवडा आहे तो आपण ज्याप्रमाणे पोहे भिजवतो त्याप्रमाणेच भिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतो तर आम्ही तर याला सुशिला म्हणतो. तर हा सुशिला जो होतो तो छान असा लबलब होतो. असा कोरडा होत नाही. जर कोरडा झाला तर आपल्याला दाताने खूप चावून चावून खावं लागतं. त्यामुळे शक्यतो पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच टाका आणि जास्त वाटलं तर आपण खाली राहिलेलं जे पाणी आहे ते तसंच ठेवू शकतो. पण टाकलं तरी जे मुरमुरे आहेत ते आकसून घेतात. आता थोडीशी कोथिंबीर टाकून छान याला मिक्स करून घेऊया. चिवड्यामध्ये खूप छान जास्त पदार्थ असतात ना त्यामुळे हा सुशिला चिवड्याचा केला तर खूप टेस्टी लागतो. शक्यतो जर तुम्ही पहिल्याच वेळेस करत असाल तर तुमच्याकडे जर चिवडा असेल तर तुम्ही त्याचा करून पहा. आणि आपण चिवड्यामध्ये मीठ पण टाकलेलं असतं ना त्यामुळे काय करायचं थोडंसं आपण चवीनुसार वरून मीठ पण टाकायचं आहे आणि त्याला छान हलवून घ्यायचं आहे. किती कलरफुल दिसतो आहे ना सुशिला, खायला पण खूप छान लागतो. कधीतरी काहीतरी आपल्याला चेंज म्हणून हवं असतं तर घरात जर चिवडा तयार असेल तर तुम्ही त्याचा सुशिला बनवून नक्कीच खाऊ शकता. आता छान दिसतो आहे आणि जर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील तर जेव्हा सुशिला बनतो ना, जेव्हा आपण गॅस बंद करतो तर शेवटी हा डाळिंबाचे दाणे याच्यावर टाकायचे. दिसायलाही छान होतो आणि खायलाही मस्त लागतो. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावर शेव टाकून पण खाऊ शकता. अशा प्रकारे आपला सुशिला तयार झालेला आहे. मस्त याला कोथिंबीर टाकून आपण सजवून घेऊया आणि याच्यावर छान लिंबू पिळायचं आणि मस्त खाऊन घ्यायचं. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघायला मिळतील. आणि व्हिडिओला लाईक पण करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. मस्त बनवा, मस्त खा.